नमस्कार मंडळी. छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीची गोष्ट आहे. या मालिकांमधील पात्र प्रेक्षकांच्या आवडीची असतात. मात्र मालिकेतील काही पात्र ही अचानक मालिकेतून ब्रेक घेतात किंवा काही पात्र बदलली जातात, तेव्हा मात्र प्रेक्षकांना धक्का बसतो. अशाच एका अभिनेत्रीने मराठी मालिकेतून ब्रेक घेतल्याची बातमी समोर आली. ही अभिनेत्री म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम मधील काव्या म्हणजेच ज्ञानदा. ज्ञानदाने काव्या बनवून प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने यातून स्वतःची ओळख निर्माण केली. मात्र आता ज्ञानदाने एक फोटो शेअर केलाय जो पाहून प्रेक्षक चिंतेत पडले आहे. ज्ञानदाने यापूर्वी स्टार प्रवाहावरील ठिपक्याची रांगोळी या मालिकेतून अपूर्वा या पात्रातून प्रेक्षकांची मनं जिंकली. आता ती लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळत आहे. सोबतच तिचा मुंबई लोकल हा चित्रपट सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती गेले काही दिवस मालिकेचं शूटिंग, सिनेमाचं प्रमोशन हे सगळं करताना दिसत होती. मात्र आता ज्ञानदाने मालिकेच्या शूटिंगमधून काही दिवसाची रजा घेतली आहे. याचं कारण म्हणजे ज्ञानदा आजारी पडली आहे. सध्या सगळीकडे पावसाळी साथीचं प्रमाण वाढलंय, ज्याचा फटका तिलाही बसला आहे. ज्ञानदाने नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपल्या तब्येतीची माहिती दिली. ज्ञानदाने शेअर केलेला फोटो तिच्या हाताला सलाईनची ड्रीप असल्याचं दिसतंय. त्यासोबत कॅप्शनमध्ये तिने लिहिले, मुंबई लोकलचं प्रमोशन आहे. ज्ञानदा कुठे आहे? 200 एपिसोडचं सेलिब्रेशन आहे. काव्या कुठे आहे? तुमची अप्पू. काव्या म्हणजे ज्ञानदा थोडासा आराम घेते. गेले काही दिवस व्हायरल फीवर सोबत भांडण चालू आहे, पण लवकरच परत एकदा नवीन एनर्जी घेऊन तुम्हा सर्वांना एंटरटेन करायला मी येते. तुमचं प्रेम, आशीर्वाद माझ्यासोबत व माझ्या सर्व प्रोजेक्टसोबत ठेवाल याची मला खात्री आहे. मुंबई लोकल 1 ऑगस्टपासून जवळच्या चित्रपटगृहात आणि लग्नानंतर होईलच प्रेम रोज रात्री 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर. ज्ञानदाची चाहते आता ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहे.